खूप सिरियस मॅटर झालेला आहे. बहिणी आल्या पण राख्याच नाही आल्या. आता आम्ही राख्या घ्यायला आता भाऊ जाता का राख्या घ्यायला आता. लावण्याची काय म्हणते कमतरता पूर्ण. अरे उसको वीडियो कॉल लगाओ, उसको भी दिखाओ कि राखी बांध रहे करके. असंच करा लागते. महाराष्ट्र गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज आता वाजले सकाळचे 8. मी मस्तपैकी फ्रेश झालेलो आहे जिम जायला. आज रिदातला सुट्टी आहे कारण आज रक्षाबंधन आहे, तर सगळ्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा. तर मित्रांनो, मी जिम मधून आलो आणि गाईज मी पुन्हा सांगतो, आजचा ब्लॉग खूप खास होणार आहे. बिकॉज आज आहे रक्षाबंधन. सगळ्या बहिणांसाठी, सगळ्या भावांसाठी हा दिवस खूप खास असतो. तसंच आमचा ब्लॉग पण आज खूप खास होणार आहे कारण की आज आमच्या घरी खूप लोक येणार आहे. बायकोचे पूर्ण भाऊ, माझी बहिणी हे सगळे राहणार आहे. सगळं कंटिन्यू पूर्ण एंड पर्यंत बघा, तर तुम्हाला खूप मजा येणार आहे. कारण की तुमच्याही घरी असेच लोक येतात, तर तुमच्याकडून थोडं फार कनेक्ट करू शकाल आमच्या ब्लॉग मध्ये. स्वतःला पण सुद्धा खूप मजा येणार आहे गाईज. मस्त ब्लॉग बनणार आहे हा. रिदातची आणि हिमांशूची आंघोळ पण झाली. मीच मागं राहिलो. आता मी पण पटपट दुकानाचं काम करतो आपलं साफसूफ आणि पटकन आंघोळ करतो गाईज. आणि हा मोठी ताईला घ्यायलाही जायचं आहे म्हणून म्हटलं पटपट करून ठेवावं. आणि आजचा सॅटर्डे आहे तर मला मंदिरात पण जाणं आहे. तर आज असे कामं लागून आहे, पण तरी आपण ब्लॉग बनवू गाईज, नक्की बनवू. मग गाईज मी मस्तपैकी तयार होऊन गाडीत आलेलो आहो कारमध्ये, कारण की मला आता जायचं आहे माझ्या मोठ्या ताईला आणायला. मनीषा ताईला ती आलेली आहे. त्यांच्या घरापाशी एक जण राहते जे जायकामध्ये काम करते. जायका मोटर्स टाटाचं शोरूम आहे, इथं जातो तिला घेऊन येतो. माझे बाकी सगळे कामं आटपून गेले, फक्त आता मंदिरात जायचं राहिलेलं आहे. त्यात अलंकारचा फोन पण आलाय. पहिला आता हिला घेऊन येतो पटकन मग मंदिरात जातो गाईज. आज खूप हेक्टिक डे राहणार आहे, पण मजा येणार आहे. आणि ताई, मोठी ताई पण आली, आपला दादू पण आला. चला आता मग यांना घरी घेऊन जातो पटकन. मग रिदात कोण आलं? हा, कोण आलं? दादू दादा. हा, कोण आहे? आतू. अरे 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 आल्या बरोबर नाही का यांची चालू झालं. पोरं राहिले ना तर हे असा कल्ला राहते बघा. एक तर टीव्ही पाहत जेवण करून राहिलं, इकडे आजीला एकाला जेवण चारून द्यायला लागलं, आणि हे दोघं मोबाईल पाहता जेवण करून राहिले. हे असं राहतंय. आणि आज आम्ही तर नाही जेवण करणार कारण की आज आमचा उपास आहे. तेव्हा हा कसा करते पाय ची 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 गंदा. फक्त बहाना पाहिजे आजीच्या घरी येऊन मोबाईल खेळायचा. सगळे मोबाईल खेळून राहिले पा सगळे. आणि दुसरी गोष्ट, एवढी मोठं मॅटर झालं आहे ना गाईस, खूप सिरियस मॅटर झालेला आहे. बहिणी आल्या पण राख्याच नाही आल्या. आता आम्ही राख्या घ्यायला आता भाऊ जाता का राख्या घ्यायला. आता चाललो मी राखी घ्यायला छोट्या ताई सोबत. हा 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 हा, रॅम्प पुसून काय करायचं. तुला कुठे येते? आलो आम्ही राख्या घेऊन. आता हे दुसऱ्या आपल्या भावांना बोलून राहिली आहे, पाठवा म्हणते, आपल्या पोरांले म्हणते. आणि यांचं गेम खेळणं झालंच नाही. आम्ही आलोय राख्या घेऊन. तर अरे बाबा राडा मत करो यार, राखीसाठी येते तुम्ही असे राडा कर. अरे 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 मोबाईल अबे काऊन ग? हो, हिले पाठवलेच नाही पैसे. किती ना इन्साफी है ना. किती दिन का तो तुले 50,000? काही आज राखी आहे ना. आता मस्त मोसम बनलाय, काय पाऊस येऊन राहिलाय आता, म्हणजे आता सुरू झालाय मोसम. बघा पूर चारो तरफ बादल ही बादल असा वाला विषय आहे. आणि मस्त दोन पक्षी तिथे बसलेले आहे बघा. ते तुम्हाला दिसते बघा बघा. हा मस्त बसलेले आहे. त्यांना पाऊस लागते का नाही बाबा. आज बनली आहे बासुंदी मस्त क्रीम वाल्या दूधची. आता आपला उपास आहे, आपण बासुंदी तर पिऊ शकतो. ज्यांचे उपास नाही ते पिऊन राहिले बा. गाईज आता रक्षाबंधनचा कार्यक्रम स्टार्ट. अमृता आपल्या सगळ्या भावांना नाही का आता राखी बांधत आहे. आणि हा रिदात की बसला.
ए रिदार, तुला आत्तू बांधून देते ना. लावण्या दिदी नाही आहे ना आता, तर आत्तू बांधणार मग तुला. तू फोन करून विचार जा तिले. तो फोन करून विचार म्हणताव ना तुला. पाय धुवाचा कार्यक्रम पहिले, मग राखी बांधेल. सगळ्यात पहिला नंबर तो वियांचाच आहे. हा वियान टिक्का लावत आहे आता. एक तो बसलाय. हा काऊन बसला मला समजलाच नाही. आज तू बांधते म्हटलं ना. डोक्यावर का नवीन स्टाईल आहे ओवाडाची. काही नव्हतं एक सोबत ओवाडलं तरी. व्हेरी गुड. हा एक दोन. मग गाईज आता आम्ही सगळे बसले आहो. कशासाठी रे? राखी बांधासाठी. हा कोण ढाड्या असा खाली पाहून राहिला काय रे खिशात? हो का. हे सीट वेकंट आहे बिकॉज इथे मी बसणार आहो. तर आता पहिले मी टोपी घालून घेतो मग बसतो. गाईज आपलं बिलकुल मराठी पद्धतीत आपली टोपी घातली आहे आणि आता ताई आलेली आहे ओवाडासाठी. आता ते ओवाडते. ना भैया मेरे राखी के बंधन को निभाना. गादी सारखं वाटतंय. गाईज माझं झाल्यानंतर आता चालू आहे ह्या पोरांचं. कारण की लावण्य आहे आज अब्सेंट, म्हणून त्याचं अब्सेंट आहे म्हणून आता लावण्याची मम्मी ते पूर्ण करून राहिली आहे. लावण्याची काय म्हणते कमतरता पूर्ण. अरे उसको वीडियो कॉल लगाओ, उसको भी दिखाओ कि राखी बांध रहे करके. असंच करा लागते. पाटील गाईज आपलं झालंय रक्षाबंधन. आपल्या दोन्ही ताईंनी मस्तपैकी राख्या बांधलेल्या आहे. तुमचंही झालं असेल रक्षाबंधन नक्कीच. पण हा ब्लॉग तुम्हाला कधी पाहायला भेटणार आहे तर काय लेट आहो आपण थोडस. तुम्हाला तर आधीच सांगितलंय. आता तरी चालू आहे. आता ढाडूमलचं तेव्हा साईज अनुसार पैसे द्यायला लागते. बरं पहिलेच सांगतो. जसं ज्याचा वेट तसं तसे पैसे. आम्ही लावला आहे लावण्याला व्हिडिओ कॉल. कारण की कसं आहे तेही दिसली पाहिजे का नाही. आता हिची कमतरता आम्ही आता तिची आई करून राहिली म्हणून आता लावण्याला लावून द्या म्हटलं व्हिडिओ कॉल. इकडे पाहा. हे थांब ना. थांब. हे 50 रुपये. हे 10 रुपये पुन्हा. ये बात ये कार की राखी रिदात के लिए. साथ में कौन है? कैप्टन अमेरिका बैठ के उसमें रिदात. ये हैप्पी. ए पाया पडा ना रे. मोठी आहे ना. हाँ पाया पड. वेरी गुड रिदात वन. एक हो गया. बाकी ए पडा ना वे. पाया पडा ना. कसे करता रे तुम्ही? हाँ वेरी गुड. नेक्स्ट.
नेक्स्ट 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 मैं हाँ नेक्स्ट व्हेरी गुड. तर बढिया बढिया ना मित्रांनो, आमचं राखीचा प्रोग्राम संपलेला आहे. आता नेक्स्ट का करू माहिती नाही. जे काही तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसूनच पडणार. होणार आहे हो ना. हा हा हे बा ते नुसतं काजू कतली खाते. माझ्या बायकोला पण एक छान वाली राखी बांधलेली आहे. आणि आमची बायको आपला चेहरा लपवते. सेलिब्रिटी आहे ना, सेलिब्रिटी आहे, फुकटवाली सेलिब्रिटी आहे ते म्हणून असा चेहरा लपवते. हा पण एक रिवाज असते मित्रांनो. म्हणजे भावाच्या बायकोला पण राखी बांधल्या जाते, हळदी कुंकू लावल्या जाते. पण काहून असं असते? अच्छा अच्छा, अमरावती स्टाईल आहे ना, हे विदर्भातला अमरावतीची स्टाईल आहे. आणि हा व्हिडिओ काढत आहे. अच्छा हिला म्हणण्या हाय. तर मित्रांनो, बाबाला पण आता जे टिक्का लावून बढिया छान ओवाळून राखी बांधण्यात येत आहे. आणि हे करत आहे सोनी. आता सगळे आपले कपडे चेंज करून राहिले. नाही दाखवत, घे ना तुला, तुझी बॉडी नाही दाखवत. बॉडी बिल्डर आहे एक, हे बघा. त्याचा मामा छोटावाला मोठावाला काय झालं तर मग काढ लवकर, चप्पल काढते. मुंग्या आहे तिथं, लवकर चप्पल काढ, लवकर काढ, मुंग्या चावल्या. आता दिदाचे मामा दोन्ही नाही जायचेच वाटते. आता चालले आहे. पण मी आता सी ऑफ नाही करू शकत, कारण की माझे मोठे भाऊजी आले आहे, त्यांना बस स्टँड वरून घ्यायला जायचं आहे. म्हणून आता मी तिकडे चाललो. आता आम्ही चाललोय शॉपिंगला. यांना शॉपिंग करायची आहे म्हणते. आता भावानं पैसेच तेवढे दिले तर शॉपिंग तर कोणी करणारच ना. काही आता वाजून राहिल्या 8:30 आणि आता आम्ही घरी आलो. पण घेतलं यांना काहीच नाही. इतक्या वेळ टाइमपास केला. बरं झालं मी यांच्यासोबत गेलो नाही, कारण की यांच्यासोबत गेलो असून माझे पाय दुखले असते. मी चाललं गेलो आपल्या नाही का मित्राच्या घरी, तिथंच बसलो बढिया. आणि मग यांचा फोन आल्यानंतर परवडलं का नाही म्हणून जास्त जात नाही है ना. तिथं बरोबर आहे ना. हम तो बहुत ही रैंक पुशिंग कर रहे थे. हाँ आणि कामा पा बरं दुखवलं सगळं माझ्या बाबीचं आहे ना. आणि हे नुसते पूर्ण दिवसभर नुसतं फ्री फायर खेळत होते. हे फ्री फायर नुसते. यांची आता बहुत मजा येणार आहे. तर गाई जाता नाही का सगळेजण झाले आहेत तयार, कारण की आता आम्ही सगळेजण कुठे चाललो रे. आता सगळेजण तयार आहेत. पण मला 2 ट्रिप मारायला लागेल गाईज. पहिले आता काही लोकांना सोडून देतो, मग मी पुन्हा येतो. मग आई बाबा वगैरे बाकी सगळ्यांना घेऊन जातो, की आपल्या गाडीमध्ये एवढे जण तर मावत नाही. अभि थोडस वाटत आहे की आपल्याला 7 सीटर गाडी पाहिजे होती, पण जाऊ द्या आहे ना, हे पण आपली यूज मध्ये येऊन जाते. तर गाईज आता यांना मी सोडून दिलं. बघा ताई वगैरे उभी आहे तिथं. आणि आता मी जातो, यांना घेऊन येतो. आई बाबाला वगैरे घेऊन येतो, पोरांना घेऊन येतो. मग आम्ही जेवण करू. मग पुन्हा हे एकेकाला म्हणजे 2 ट्रिप मारावं लागेल मला. आता आम्ही आलेलो आहोत ऍज युजल. आमचं पेटेंडच कोणतं अंकलता धाबा. आणि आता वेटिंग खूप आहे, सगळे उभे आहे. इकडे पूर्ण फुल भरून आहे. इकडे आता हे खाली झालंय, आता माहित नाही आपल्याला भेटते का नाही. जेवण करायला आलो बेटा आपण. उद्या नाही, उद्या कसं आहे, अलंकार चाचूच्या घरी पण कार्यक्रम आहे ना, म्हणून. चला मग आता पाहू आपल्याला भेटते का नाही जागा. फायनली गाईज आम्हाला जागा भेटली. आणि आता आम्ही सगळेजण बसलो आहे. ऑर्डर पण केलेला आहे, तुम्हाला दाखवतो काय काय ऑर्डर केलं तर. बाबा आता ऑर्डर बुक म्हणजे मेन्यू बुक तर माझ्याचकडे आहे. तिथं एकदम खाण्यासाठी तयार आहे, कोक आणि चम्मच घेऊन. गाईज आता मसाला पापड बोलवलेला आहे, आणि रिदातला आवडते आहे ना खूप. तर गाईज आम्ही बनवलेला आहे पनीर टिक्का मसाला, कोफ्ता करी, दाल तडका, मसाला बैगन आणि तंदूर रोटी. आता बघते सगळे वेट करत होते जेवणाचं, आणि फायनली आला. आता सर्व होत आहे. गाईज ही लहान मुलगी मस्त आहे, बघा बघा त्याची गती ते. क्यूट गर्ल, मस्त आहे ना. तर गाईज आता पोचलो घरी, आणि टाइम झाला आहे 11:15 जवळपास. झोप पण येत आहे, पण आता
मला सांगतोच आता, कारण की आता उद्या आहे रिदाचा बड्डे आणि त्याच्यासाठी आता डेकोरेशन करायचं आहे, त्याला सरप्राईज द्यायचं आहे आणि आताच बड्डे सेलिब्रेट करायचा आहे त्याचा, कारण की उद्या मग अलंकारच्या पोरीचं बारसा पण आहे. म्हणून आता पटकन डेकोरेशन करतो, त्याचं केक कटिंग करतो. पण आता हा ब्लॉग आपल्याला इथे एंड करावा लागणार आहे, कारण की जे काही आहे आता बड्डेचं सरप्राईज वगैरे ह्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर चला मग गाईज, आजचा ब्लॉग आपण इथं सेंड करूया. होप यू लाईक आवर ब्लॉग. पसंत आला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम असंच तेव्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा. जय महाराष्ट्र. बाय.